चालू घडामोडी जुलै 2024. अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर ने विनय मोहन क्वात्रा यांची नेमणूक अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत म्हणून केली आहे. ते तरणजीत सिंग संधूची जागा घेतील. जगातील पहिली संपूर्ण कार्बन फायबर पासून बनलेली पॅसेंजर ट्रेन कोणत्या देशाने तयार केली आहे? तर चीन ह्या देशाने. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली असून ह्या अंतर्गत स्त्रियांना 1500 रुपये महिना त्यांच्या खात्यात मिळतील. पार्वती व्हॅली दरी अलीकडेच चर्चेत आलेली ही व्हॅली कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश. हरियाणातील एक पर्यटक या पार्वती नदीत वाहून गेल्यामुळे ही नदी चर्चेत आली होती. ही नदी बियास नदीची प्रमुख वितरिका आहे. नुकतेच मध्य रेल्वेने भारतातील कोणत्या सरोवरात 10 MWP कॅपॅसिटीच्या पहिल्या तरंगत्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? तर इगतपुरी तलाव. भारतातील पुरुष क्रिकेट टीमचे नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला? तर रशिया या देशाचा. ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपॉस्टल. लिओन मास्टर्स चेस कॉम्पिटिशन कोणी जिंकलाय? तर विश्वनाथन आनंद यांनी. कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये फर्स्ट रँकवर आहे? तर अर्जेंटिना. नेपाळचे पंतप्रधान म्हणून 4th टाइम कोणी शपथ घेतली? के.पी. शर्मा ओली यांनी. ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय केलेले सुमित नागल कोणत्या स्पोर्ट्सशी संबंधित आहेत? तर टेनिस या खेळाशी. कोणत्या एअरलाइन्सने बेंगळुरू ते अबुधाबी डायरेक्ट फ्लाईट सुरू केली आहे? तर एअर इंडियाने. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर प्रीती सुदन यांची. भारतीय सेनेने माजी सैनिकांसाठी कोणती सेवा सुरू केली आहे? तर ई सेहत टेली कन्सल्टन्सी. कोणत्या टायगर रिझर्व्हमध्ये वीज उत्पादनासाठी वाईन टर्बाईन स्थापित केले आहे? तर पेरियार टायगर रिझर्व्ह. उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्म परिवर्तन प्रतिबंध कायदा 2021. जुलै 2024 मध्ये यूपी सरकारने 2021च्या बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायद्यात बदल केले. यामागचा उद्देश कायदा अधिक कठोर करणे व अंमलात आणण्यास सोपा करणे आहे. यूपी सरकारच्या मते हा कायदा अस्पष्ट असून अल्पवयीन, महिला व अनुसूचित जाती जमाती यांना पुरेसे संरक्षण देत नाही. वरील गटांमधील अनेक बेकायदेशीर धर्मांतराच्या अहवालामुळे सरकारला हा कायदा निश्चित करावासा वाटला. भारताचे 2047 पर्यंत किती डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे? तर 30 ट्रिलियन US डॉलरचे. 2047 मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून 100 वर्ष पूर्ण होतील. नीती आयोगाच्या योजनेनुसार विकसित भारत @2047 या योजनेनुसार प्रति व्यक्ती सरासरी उत्पन्न जे सध्याच्या $2392 वरून $18,000 पर्यंत वाढविण्याचे आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था किती आहे? 3.36 ट्रिलियन US डॉलर. 2025 मध्ये पुरुष एशिया कपचे यजमानपद कोणाकडे आहे? तर भारताकडे. जुलै 2024 मध्ये लाओस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंधावर प्रकाश टाकण्यासाठी लाओसने भगवान राम आणि भगवान बुद्ध यांचा समावेश असलेल्या स्मारक तिकिटाचा विशेष संच सादर केला.